10 दिवसाच्या गणपती बाप्पासाठी अगदी घाईगडबडीत तयार केलेले मोदक. हे मोदक आपण फक्त 2 साहित्य वापरून तयार केलेले आहे. करायला अगदी सोपे, मात्र तेवढेच पौष्टिक हे मोदक आहेत. हे टाळूला अजिबात चिटकत नाही आणि भरपूर दिवस हे मोदक चांगले राहतात. अगदी 5 ते 7 मिनिटात तुम्ही हे मोदक तयार करू शकता. आणि मोदक बघा तुम्ही किती सुंदर आणि सुबक असे हे मोदक दिसते आहे. मोदकाचा रंग बघा किती छान रंग आलेला आहे मोदक आणि अगदी चवदार हे मोदक तयार होतात. आणि या मोदकाची विशेषता सांगायची झाली तर प्रोटीनचे भरपूर असे हे मोदक आहेत. म्हणजे इतका सॉफ्ट आणि मऊ असा हा मोदक तयार होतो. अगदी तोंडामध्ये हा मोदक जो आहे तो विरघळतो बघू शकता आणि दाणेदार आपला हा मोदक तयार होतो. नमस्कार, सुषमा जल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि 10 दिवसासाठी गणपती बाप्पा म्हटले की रोज वेगवेगळे मोदक असते आणि आजचाही प्रसाद हा तसाच आहे. अगदी पटकन कसा तयार होईल कारण भरपूर घाई होती आज. आणि आज आपण अगदी 2 साहित्यामध्ये 5 ते 7 मिनिटात तयार होणारे मोदक बनवलेले आहे. पण मोदक तेवढेच पौष्टिक आहे आणि कोणीही तयार करू शकतो. सगळ्यांच्या घरी हे 2 साहित्य तर असतातच असतात. तर रेसिपी बघणार आहोत, पण त्याआधीच तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन मोदक बघूया. इथे मी 1 कप हे शेंगदाणे घेऊन घेतलेले. म्हणजे तुम्ही कुठलंही मेजरमेंट घेऊ शकता, आपलं एक्झॅक्ट प्रमाण होण्यासाठी मेजरमेंट आहे. तर या शेंगदाण्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्या शेंगदाण्याला मी अशा पद्धतीने भाजून घेतलेलं आहे. म्हणजे हाय, मीडियम आणि लो अशा तिन्ही फ्लेमवरती हे भाजून घ्यायचे. आणि बघू शकता सहज जे आहे याचं टर्फल निघतं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. पण शेंगदाण्याचं साल जरी सहज निघत असेल ना तरी पण तुम्ही शेंगदाणे बघा अजिबात जळलेले नाही आहे बघू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचे. काय आहे ना, सकाळची वेळ असते आणि सकाळी इतकी घाई असते त्याच्यामुळे मधला जो भाजण्याचा व्हिडिओ आहे तो नाही घेऊ शकली. त्याच्यामुळे असं तुम्हाला अशा पद्धतीने दाखवते, त्याबद्दल क्षमा असावी. तर आपले हे शेंगदाणे इथे भाजून झालेले आहे. हे शेंगदाण्याची सालं काढायची नाही आहे, सालं काढणार नाही आहे कारण एक सालासहित केलेल्या मोदकाला पण एक छान मस्त टेस्ट असते. या शेंगदाण्याला मी आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि याला जाडसर असे बारीक करून घेते. आणि तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने मी जाडसर फिरवून घेतलेलं आहे. याला बस 3दा मी फिरवलेलं. 3 ह्याच्यामध्ये आपल्याला हे अशा पद्धतीचं याचं टेक्स्चर मिळतं. आता ज्या वाटीने शेंगदाणे मोजून घेतले त्याच वाटीने गूळ घेतलेला आहे. तर गुळाला मी फोडून घेतलेलं. इथे गुळाला किसून घेऊ नका, तुम्ही छोटे छोटे तुकडे करून घ्या. आता याला आपण थोडं खालीवर करून घेऊ आणि हे पण आपण बारीक करून घेऊ. आता हे बारीक करून घेतलेले गूळ शेंगदाणे या गंजामध्ये मी काढून घेते. आणि बघू शकता हे एक्झॅक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. म्हणजे आपलं हे चिपचिप नाही झालेलं असं, किंवा याचं ऑइल रिलीज नाही झालेलं आहे ह्याच्यामधलं. आणि दिसायला पण किती छान दिसते आपलं, जरी आपण सालासही शेंगदाणे याच्यामध्ये वापरले. कारण आपण शेंगदाणे इतके व्यवस्थित भाजून घेतले होते, त्याला अजिबात जळू नव्हतं दिलेलं. आणि छान रवाळ हे मिक्सर तयार झालेलं आहे. आणि मधूनच आपण मेजरमेंट जे आहे ते मोजून घेतो की आपलं टेक्स्चर हे असं परफेक्ट यायला पाहिजे. आता मी मोदक वळायला घेते. तर हा साचा आहे, साच्याने करते. हा थोडा मोठा साचा आहे, माझ्याकडे छोटा पण साचा आहे, ह्याच्यात पण तुम्ही करू शकता. जर वाटायचे असेल खूप जणांना तर या छोट्या साच्यामध्ये पण छान होतात. किंवा हे मोदक जे आहे ना तुम्ही हातानेही करू शकता. तुमच्याकडे साचा नसेल ना तर हाताने पण हे मोदक तयार होतात. आता आपण हे साच्यामध्ये भरून घेऊ. तर खाली जे टोक असते ना त्या टोकामध्ये थोडंसं पहिले दाबून घ्यायचं, म्हणजे ते टोक छान निघतं. आणि आता आपण हे सगळं सारण याच्यामध्ये टाकून घेऊ. आणि अगदी म्हणजे आपली पूर्वतयारी असेल ना, शेंगदाणे आपल्याकडे भाजून असेल तर 5 ते 7 मिनिटाची ही प्रोसिजर आहे. कारण 10 दिवसाचे गणपती म्हटलं की खूप घाई होते अगदी. आणि रोज मोदक करायसाठी तर मग आज काय करायचं, तर एखाद्या दिवशी इतकी घाई असते. आणि माझंही नेमकं तसंच झालं, म्हणून म्हटलं आज काय करायचं काय करायचं. तर हे झटपट होणारे आणि कितीतरी पौष्टिक हे आहे. आणि बरेच दिवस चालतात हे मोदक करून जरी ठेवले तरी. तर हे चांगलं प्रेस करायचं म्हणजे आपला मोदक जो आहे तो छान होतो. आणि आता आपण बघूया. येस, थोडासा हलका काढायचा. काही इथे मी याला गार्निशिंग किंवा दुसरं काही इथे वापरलेलं नाही आहे. आणि बघू शकता किती छान सुबक असा हा मोदक तयार झालेला आहे. बघू शकता किती सुंदर दिसतोय हा मोदक. चला पटापट आपण वळवून घेऊ. आणि इथे आपले
एका वाटीमध्ये 8 मोदक तयार झालेले आहे. आपला साचा मोठा होता चांगला. ते जर तुम्ही छोट्या साच्यामध्ये केले असते ना, तर याच्या डबल मोदक तयार झाले असते. आणि मोदक बघा किती सुबक झालेला आहे. किती सुंदर दिसतो आहे मोदक. आणि तुम्ही पण अशा माझ्यासारख्या घाईत असाल आणि तुम्हाला मोदक बनवायचे असेल, तर तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करा. खायला एकदम छान लागतात आणि हेल्दी तर आहेच. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.